गुड मॉर्निंग गाईज. ही समोरून येत आहे ही AC लोकल आहे आणि आज मी या AC ट्रेनने पनवेल टू कुर्ला ट्रॅव्हल केला, तो पण 100 रुपये तिकीट घेऊन. हा तिकीट नॉर्मल तिकीटपेक्षा 85 रुपये जास्त आहे. आता विचार करा, आज न उद्या ह्या सर्व ट्रेन AC ट्रेन होतील, त्यावेळेस एवढा तिकीट सामान्य माणसाला परवडेल का? मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनचा प्रवास सामान्य माणसाला परवडेल का? जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सर्व ट्रेन AC सिस्टीमच्या झाल्या तर चांगलीच गोष्ट आहे, पण तो तिकीट नक्कीच सामान्य माणसाला परवडणार नाही. आणि तुम्ही जर नॉर्मल ट्रेन तिकीट किंवा विदाऊट तिकीट या ट्रेनमध्ये बसला असाल तर सांभाळून राहा, तुमचे एल लागलेच समजा. कारण यात 1-2 नाही तर तब्बल 4-5 TC ते पण रेल्वे पोलीस सोबत घेऊन फिरतात. आणि हे बघा, हे काकांना TCने पकडलं आणि त्यांच्याकडून 320 रुपयांचा फाईन घेतलाय. जर भविष्यात सर्वच ट्रेन AC सिस्टीमच्या झाल्या तर चांगलंच आहे, पण जो तो तिकीट आहे त्याच्यामध्ये काहीतरी घट करायला पाहिजे, नाहीतर नक्कीच याच्यामध्ये सामान्य माणूस फरफटला जाणार. तर तुम्हाला याच्यावर काय वाटते नक्कीच कमेंट करून सांगा. थँक्यू.